मकर राशी जून 2026 मध्ये तुमच्या आयुष्यात खूप काही अचानक बदल घडू शकतो. हृदयात एक वेगळीच खळबळ जाणवेल. विशेषतः 8 जून नंतर पंचग्रह परिवर्तनामुळे करिअर, रिलेशनशिप्स आणि पैशाच्या बाबतीत मोठे शिफ्ट्स जाणवू शकतात. ज्या गोष्टी अनेक महिन्यापासून अडकल्या होत्या त्या अचानक रुळावर यायला सुरुवात होईल. पण एक छोटीशी चूकसुद्धा तुम्हाला रात्रभर झोप लागू देणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत करिअर, मनी, लव्ह लाईफ, मॅरेज, हेल्थ आणि एज्युकेशन आणि ऑफकोर्स काही खास गायडन्स ज्या जून महिन्यात तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरू शकतात. आणि हो, काही एक्सक्लुझिव्ह ॲस्ट्रोलॉजी अपडेट्स यूट्यूबवर येण्याआधी टेलिग्रामवर पण शेअर होऊ शकतात. म्हणून डिस्क्रिप्शनमधली टेलिग्रामची लिंक लगेच जॉईन करा. मित्रांनो, या महिन्यात तुम्हाला अचानक आत्मविश्वास वाढल्यासारखा वाटू शकेल. काहीतरी मोठं घडणार आहे अशी फिलिंग येऊ शकते. विशेषतः 8 जून नंतर नवीन अपॉर्च्युनिटी तुमच्या दारात येऊ शकतात. जॉब सर्च करत असाल तर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळू शकतो. आणि गंमत म्हणजे एखाद्या जुन्या कॉन्टॅक्टमध्ये नवीन डायरेक्शन मिळू शकते. बिझनेस करणाऱ्यांसाठी हा महिना एक्सपान्शनचा दिसतोय. विशेषतः सप्तम गुरु आणि मजबूत शुक्रामुळे पार्टनरशिप आणि नेटवर्किंगमधून फायदा होऊ शकतो. एक्स्ट्रा इन्कम किंवा नवीन प्लॅनिंग सुरू होण्याची शक्यता आहे. पण 8 जूनपूर्वी इगो आणि अननेसेसरी आर्ग्युमेंट्स टाळा. कारण काही वेळेला तुमचं बोलणंच मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करू शकतं. आणि पुढं जे दिसतंय ते मकर राशीसाठी खूप वेगळं आहे. प्रेम आणि नात्यामध्ये जून महिन्यात इमोशनल अप्स अँड डाऊन्स जाणवू शकतात. कधी खूप जवळ वाटेल तर कधी अचानक रिकामे पण जाणवू शकते. विशेषतः 15 जूनपूर्वी पार्टनरचा स्वभाव ॲग्रेसिव्ह किंवा डॉमिनेटिंग वाटू शकतो. पण 8 जून नंतर परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसेल. जर कोणाशी बोलणं बंद असेल किंवा ब्लॉक सिच्युएशन असेल तर जूनमध्ये पुन्हा कम्युनिकेशन सुरू होण्याची शक्यता आहे. आधी जुनी व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात एंट्री करू शकते. मॅरेज लाईफमध्ये स्टेबिलिटी वाढताना दिसेल. पण छोट्या छोट्या गोष्टींवर हट्टीपणा टाळावा लागेल. सायलेन्समुळे डिस्टन्स वाढू शकतो. म्हणून मनातल्या गोष्टी बोलणं खूप महत्त्वाचं असेल. लाईफ पार्टनरला करिअर किंवा पर्सनल ग्रोथ मिळू शकते आणि त्यांच्या यशामुळे तुम्हालाही आनंद मिळेल. फॅमिलीसोबत ट्रॅव्हल किंवा फ्युचर प्लॅनिंग होण्याची चांगली शक्यता दिसते. हेल्थ बाबतीत जून महिना शुगर आणि फूड हॅबिट्सवर कंट्रोल ठेवणं खूप महत्त्वाचं असेल. पोटाचे त्रास, डायजेशन, आळस किंवा मेंटल थकवा खूप जाणू शकतो. विशेषतः राहू आणि पापकर्तरी भावामुळे ओव्हर थिंकिंग अचानक वाढू शकते. रात्रभर विचार सुरू राहू शकतात. म्हणून स्ट्रेस कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थ्यांसाठी 8 जून नंतरचा काळ खूप स्ट्रॉंग दिसतोय. विशेषतः शुक्र केंद्रात आल्यामुळे फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन खूप इम्प्रूव्ह होऊ शकते. ॲडमिशन, कोचिंग, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स या सगळ्यात पॉझिटिव्ह मुवमेंट दिसू शकते. फॉरेन एज्युकेशनचा विचार करणाऱ्यांसाठी सुद्धा हा काळ अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. मकर राशी जून 2026 मध्ये तुमच्या आयुष्याची डायरेक्शन बदलू शकते. काही निर्णय तुम्हाला फ्युचर कम्प्लिटली तुमचं बदलू शकतात. या महिन्यात जे काही घडेल त्याची आठवण ठेवा आणि अनुभव कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, काही खास ॲस्ट्रोलॉजी अपडेट्ससाठी टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा. काळजी घ्या. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूयात. धन्यवाद.